इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळं राधानगरी आणि कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळं कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा पंचगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पुलाला खाली पाणी घासू लागल्यानं महापालिका आणि पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. आज इचलकरंजी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 56 फूट 6 इंचावर आहे. गेले 2 दिवसापासून धरण पाणलोटमध्ये पाणी पाऊस जोरात पडल्यामुळे झपाट्याने पाणी वाढल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीनं व आयुक्त तथा प्रशासक तथा पल्लवी पाटील मॅडम यांच्या हुकमाने हा वाहतुकीसाठी आज सकाळी 9 वाजता पूल बंद करण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासनानं खबरदारी घेतलेली आहे. नागरिकांनाही आवाहन करतो की आपण पूर पाण्यासाठी इथे येऊन गर्दी करू नये व सेल्फी काढण्यासाठी आपल्या जीव लाख मोलाचा आहे त्यावरही आपण जबाब भेदू नये. तर प्रशासनाला सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. पावसाचा जोर असाच राहिला तर कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते. अलमट्टी धरणसुद्धा 70% भरलंय. अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे.